विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टरमध्ये आहोत आणि आपण लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 2.6 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे। मागील लास्ट 6 व्हिडिओजमध्ये आपलं हे चॅप्टर जे आहे ते पूर्णपणे संपलेले, आपण सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत। आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण त्या संपूर्ण टॉपिकवरती एक प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 2, त्यात असे काही निवडक क्वेश्चन्स, काही प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत जे हायर थिंकिंग ऑर्डरचे असतात, वेगळा विचार त्यांच्यामध्ये थोडासा केलेला असतो। असे काही निवडक एक्झाम्पल आपण बघूयात। त्यातलं क्वेश्चन नंबर 6 जो आहे त्याच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। क्वेश्चन नंबर 8 पासून आपण सुरुवात करणार आहोत। क्वेश्चन नंबर 8, फाइंड m if m - 12 x square plus 2 into m - 12 x plus 2 equal to 0 has real and equal roots। असं त्या ठिकाणी म्हटलंय। आपल्याकडे शिकण्यासारखं किंवा आधी असलेलं नॉलेज, पूर्वज्ञान जे आहे ते हे आहे की जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रियल अँड इक्वल रूट्स असतील तर अशा वेळेला त्यांचा डिस्क्रिमिनंट जो आहे तो 0 येतो। हे आपल्याला पूर्वज्ञान माहिती असायला पाहिजे। बाकी आपलं नेहमीच्या मेथडने मग आपण दिलेलं जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्या इक्वेशनला कंपेअर करणार आपल्या स्टँडर्ड फॉर्म सोबत, आणि त्या स्टँडर्ड फॉर्मची रिक्वायरमेंट पण आपल्याला माहिती आहे। कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। यात x स्क्वेअरचा कोएफिशियंट या ठिकाणी m-12 आहे, इथे b इक्वल टू x चा कोएफिशियंट या ठिकाणी 2 इंटू m-12 आहे, आणि कॉन्स्टंट नंबर c जो आहे तो 2 आहे। यात जसं म्हटलंय त्यानुसार आपल्याला सुरुवातीला b स्क्वेअर मायनस 4ac जो आहे तो काढून घ्यायचा आहे। b स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच b स्क्वेअर म्हणजेच काय, इथे 2m-12 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ए आपला m-12 आहे आणि c जो आहे तो 2 आहे। याला सिम्प्लिफाय करायचं आहे। स्क्वेअर ऑफ 2 इज 4। स्क्वेअर ऑफ m-12 जो आहे तो काय येणार आहे, ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, m स्क्वेअर मायनस 24m प्लस 144 मायनस 4 टू जार 8 इंटू m-12 असं आपल्याला लिहिता येईल। इक्वल टू 4 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 4m स्क्वेअर मायनस याला 4 ने मल्टिप्लाय केलं तो 4 4 जार 16, 4 2 जार 8 आणि हा 9 m प्लस 4 ने याला मल्टिप्लाय केलं 4 4 जार 16 कॅरी 1, 4 4 जार 16 प्लस 1 17, 4 1 जार 4 आणि हा एक 576। 8 ने मध्ये मल्टिप्लाय केलं 8m प्लस याला 12 ला जर 8 ने मल्टिप्लाय केलं आणि तो मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस होईल तर हा तुम्हाला 96 मिळतो आहे। याला थोडंसं सिम्प्लिफाय जर आपण केलं 4m स्क्वेअर मायनस 96 मायनस आणि हा पण मायनस आहे तर दोघांची सम होईल, दोघींचे व्हेरिएबल सेम आहेत म्हणून या ठिकाणी तुम्हाला मिळणार 104m प्लस आणि हे 576 आणि 96, 6 प्लस 6 12 कॅरी 1, 8 प्लस 9 17 कॅरी 1 आणि हा 672 असं आपल्याला मिळेल। ही व्हॅल्यू आपली बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू आहे। आणि सिन्स एक गोष्ट दिसते की द रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल असं म्हटलेलं आहे। हे दिलेलं आहे आपल्याला रियल अँड इक्वल रूट्स। देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, मग त्याचा अर्थ असा होतोय की बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0 आहे, तो 0 आहे म्हणजेच काय, देअरफॉर 4m स्क्वेअर मायनस 104m प्लस 672 इक्वल टू 0 आहे। आता यात सॉल्व करण्याआधी एक गोष्ट पाहून घ्यायची की सगळ्यांमध्ये काही कॉमन दिसतंय का, तर याच्यात कॉमन 4 दिसतोय म्हणून डिवाइडिंग बोथ द साइड बाय 4 ने जर डिवाइड केला हा 4 कट होईल, m येईल, 4 ने याला डिवाइड केला 4 2 जार 8 2 4 6 जार 24 m प्लस 4 1 जार 4 2 उरले 27 झाले आणि 4 6 आर 24 परत 3 उरले आणि कितीचा भाग झाला तर बघा 4 8 जार 32 इज इक्वल टू 0। या प्रकारे तुम्हाला एक इक्वेशन मिळालेलं आहे आणि आता या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे। तुम्ही यात जनरली आपण
फॅक्टरायझेशन मेथडच अप्लाय करतो. यात 168 असा प्रॉडक्ट असला पाहिजे. याचे फॅक्टर्स पाडून घ्या. 8ने जर डिवाइड केलेला तर हा 8 2 जार 16 आणि हा 8 1 जार 1 आणि तसा हा इथे 21 मल्टिप्लाय बाय आपण या ठिकाणी 8ने त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे बरोबर 168 मिळतोय. अजून फॅक्टर पडतात त्याचे 7 × 3, 8चे याचे 2 × 4 असे फॅक्टर्स पडतात. आपल्याला असे दोन नंबर शोधायचे आहेत ज्यांची सम 26 येईल. का सम येईल त्यांची? कारण निगेटिव्हचा प्रॉडक्ट जो आहे तो पॉझिटिव्ह होतो. म्हणून आपलं अशा वेळेला असे दोन नंबर शोधू जे दोघी निगेटिव्ह असतील पण ते दोघांची सम जी आहे ती 26 यायला पाहिजे. आणि तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं 7 2 जार 14, 3 4 जार 12 म्हणजे 14 आणि 12 हे दोन नंबर जे आहेत ते तुम्हाला बरोबर मिळतात. म्हणजे याचे डायरेक्ट फॅक्टर्स मिळतील m-14 आणि m-12 इज इक्वल टू 0. सो देअरफॉर m-14 इक्वल टू 0 असेल किंवा m-12 इज इक्वल टू 0 असेल. m इज इक्वल टू हा 14 तिकडे पाठवला पॉझिटिव्ह झाला आणि हा इकडे पाठवला 12. आपल्याला दोन आन्सर्स मिळालेले आहेत. परंतु एक लक्षात घ्या, डायरेक्ट फायनली आपण आन्सरकडे गेलो असं म्हणायचं नाही. हायर थिंकिंगच्या ऑर्डरच्या जे क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये हाच एक वेगळेपणा असतो की डायरेक्ट आन्सर आपण सांगू शकत नाही. तर आपल्याला ऑब्झर्व पण करावं लागतं की आपला आन्सर हे व्हेरीफाय करून बघायचं करेक्ट आहे का. तुम्ही जर आता पाहत असाल तर इथे x² कोएफिशियंट m-12 आहे आणि याला जर इकडे आणला तर हा m-12 इक्वल टू काय होऊन जाईल 0. म्हणजे हा जो हे दिसतंय व्हॅल्यू m-12 इक्वल टू 0 ही अनएक्सेप्टेबल आहे. याचं कारण काय आहे? कारण आपली डेफिनेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय डेफिनेशन किंवा आपण त्याचा फॉर्मॅट जो घेतलाय त्या फॉर्मॅटनुसार a डज नॉट इक्वल टू 0 असं आपण म्हटलं आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्क्वेअरची जी टर्म आहे त्या टर्मचा कोएफिशियंट हा नॉन झिरो असला पाहिजे ही आपली डेफिनेशन आहे. त्यानुसार आपला ॲक्सेप्टेबल व्हॅल्यू फक्त m इज इक्वल टू काय असणार आहे 4. सो फायनली m इज इक्वल टू 14 हीच आपल्याला फायनल आन्सर म्हणता येईल. हे आपल्याला अलाउड करता येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. द सम ऑफ टू रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. आपल्याला दोन रूटची सम दिलेली आहे 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. आपण समजा अल्फा अँड बीटा बी द रिक्वायर्ड रूट्स हा मानून घेतलं तर आपल्याला इक्वेशन जर फॉर्म करायचं आहे तर आपण यापूर्वी लास्ट टॉपिक जो आपण शिकलो आहे त्यामध्ये माहिती आहे की जर आपल्याला फॉर्म करायचं असेल तर आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा या दोघींची आपल्याला गरज असते. हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. याच्याने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. पण त्यासाठी कशाची गरज असते? आपल्याला अल्फा प्लस बीटा दोघींची सम आणि दोघींचा प्रॉडक्टची गरज आहे. त्यापैकी सम त्यांनी दिली आहे ऑलरेडी. गिव्हन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 5 अँड अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 35. सम ऑफ देअर क्यूब्स दिलेला आहे. त्यांच्या क्यूबची सम दिली आहे. मग यात अननोन काय आहे ज्याची आपल्याला गरज आहे? आपल्याला यात दोघींच्या सहाय्याने अल्फा इंटू बीटा फाइंड करायचा आहे. तो कसा फाइंड होईल? साहजिकच आपल्याकडे एक रिलेशन आहे, आयडेंटिटी आहे. काय आयडेंटिटी शिकलोय आपण? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 इंटू अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. ही आयडेंटिटी आपण शिकलो. ती कशी तयार केली आपण त्या प्रॉब्लेममध्ये घेतलेली पण आहे. यात ज्या व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत त्या डायरेक्ट टाकायला हरकत नाही. यावरून आपला अल्फा इंटू बीटा निघून जाईल. अल्फा प्लस बीटा म्हणजे 5चा क्यूब होईल. -3 इंटू अल्फा इंटू बीटा आपल्याला फाइंड करायचा आहे. अल्फा प्लस बीटा आपल्याकडे ऑलरेडी दिलेला आहे. 5चा क्यूब 125 मायनस 3 5 जार 15 अल्फा इंटू बीटा हा 35 आहे. या 15 अल्फा बीटाला जर इकडे आणला तर पॉझिटिव्ह होईल. हा तिकडे पाठवला तर निगेटिव्ह होईल. 125 मायनस 35 केल्यावरती आपल्याला 90 मिळणार आणि हा 15 तिकडे गेल्यानंतर इकडे मल्टिप्लाय असल्यामुळे डिव्हाइड होईल आणि 15चा याला पूर्ण भाग जातोय. तर तुम्हाला अल्फा इंटू बीटा जो आहे तो मिळून जातोय 6. 15 6 90. या पद्धतीने अल्फा इंटू बीटा मिळाला. आपल्याकडे अल्फा आणि बीटा हा ऑलरेडी होता. सो वी हॅव आपल्याकडे इक्वेशन आहे विच इज x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो दिस इज x² मायनस पुट द व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा विच इज 5x
प्लस अल्फा इंटू बीटा इज 6 इज इक्वल टू 0 विच इज रिक्वायर्ड, जे आपल्याला हवं होतं क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे, विच इज रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. Find the quadratic equation such that its roots are square of the sum of the roots and the square of difference of the roots of the equation. अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. इथं आता जे म्हटलं आहे तर आता आपण काय करूयात, लेट अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ दिस इक्वेशन. हे गिव्हन इक्वेशन जे दिलंय त्याचे रूट्स जर आपण अल्फा आणि बीटा मानले तर यांचं म्हणणं असं आहे की याच्या जे रूट्स आहेत त्याच्या रूटची समचा स्क्वेअर आणि डिफरन्सचा स्क्वेअर हा जो आहे हे त्याचे रूट्स असणार आहेत जे आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. म्हणजे आपण त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, याच्यात अल्फा प्लस बीटा म्हणजे हे गिव्हन याचे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा निघणार आणि याच्यावरून आपण नवीन जे रूट्स मिळत आहेत म्हणजे समजा आपण त्याला अल्फा 1 जो रूट्स असेल तो अल्फा प्लस बीटा त्याचा स्क्वेअर आणि बीटा 1 रूट जे आहेत ते अल्फा मायनस बीटा ब्रॅकेटचा स्क्वेअर हे त्या नवीन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असणार आहेत. आणि मग आपल्याला यांचे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्याकरता ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला अल्फा 1 प्लस बीटा 1 एक्स प्लस अल्फा 1 इंटू बीटा 1 हे याच्यात त्या व्हॅल्यूज टाकायला लागणार. पण तत्पूर्वी आपल्याला अल्फा 1 म्हणजेच अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आणि बीटा 1 म्हणजेच अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर या दोन व्हॅल्यूज काढणं गरजेचं आहे. म्हणून आपण आधी याला सिम्प्लिफाय करूयात. आपण जर याला कम्पेअर केलं कम्पेअरिंग विथ आपला स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यासोबत तुम्हाला a मिळतो आहे 2, b मिळतो आहे 2 इंटू p प्लस q आणि c मिळतो आहे p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. या ठिकाणी या ज्या व्हॅल्यूज आहेत या आपल्याला abcच्या व्हॅल्यूज मिळतात. आता इथे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आपण काढणार आहोत. सुरुवातीला आपल्याला माहिती आहे की जर दोघांची सम काढायची असेल तर मायनस बी अपॉन ए असा आपला फॉर्म्युला आहे. मायनस बी म्हणजे मायनस 2 इंटू पी प्लस क्यू अपॉनला ए म्हणजे 2 टू गेट कॅन्सल्ड. तुम्हाला अल्फा प्लस बीटा मिळून गेला मायनस पी प्लस क्यू. हा अल्फा प्लस बीटा मिळालेला आहे. त्यानंतर अल्फा इंटू बीटा मिळवायचा असेल तर तो कसा मिळणार आपल्याला, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए आहे, सी आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर आणि अपॉनला 2 हा तुम्हाला अल्फा इंटू बीटा मिळाला आहे. आता आपण काय करणार आहोत, लेट अल्फा 1 अँड बीटा 1 बी द रूट्स ऑफ रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि आपल्याला हवा असलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर रूट्स आपण अल्फा 1 बीटा 1 मानले तर ते रूट्स कसे येतील, अल्फा 1 इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अँड बीटा 1 म्हणजे सेकंड रूट कसा मिळेल, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. कारण म्हटलंय त्यांनी स्क्वेअर ऑफ सम ऑफ द रूट्स अँड द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स ऑफ द रूट्स. हे रूट्स आहेत रिक्वायर्ड इक्वेशनचे. मग आता इथे अल्फा प्लस बीटा आपण फाइंड केला आहे म्हणजे अल्फा 1 इक्वल टू काय ना, अल्फा प्लस बीटा आपल्याकडे आहे काय तो मायनस पी प्लस क्यू आणि त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच तुम्हाला अल्फा 1 म्हणजे एक रूट तर डायरेक्ट मिळून गेलेला आहे, पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर एक रूट डायरेक्ट मिळाला आहे. सेकंड रूटसाठी आपल्याला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार कारण आपल्याकडे अल्फा मायनस बीटा नाही आहे. मग आपण फर्स्ट आपल्याकडे एक आयडेंटिटी आहे त्या आयडेंटिटीचा या ठिकाणी वापर करायचा. अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 टाइम्स अल्फा इंटू बीटा ही आयडेंटिटी आहे. तुम्ही जर याला सॉल्व्ह केलं व्यवस्थित तुम्हाला हे बरोबर व्हेरीफाय होईल. या आयडेंटिटीज ज्या आहेत त्या बनवल्या गेलेल्या असतात दोन फॉर्म्युलांचा यूज करून. या ठिकाणी दोघी ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर या दोघींचं रिलेशन असलेला फॉर्म्युला तयार होतोय हा आणि ही आयडेंटिटी आपल्याकडे आहे ऑलरेडी. तर त्यात आपल्याकडे अल्फा प्लस बीटा आहे मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर कारण अल्फा प्लस बीटा आपल्याकडे ऑलरेडी आहे आणि अल्फा इंटू बीटा पण आपण काढलाय तो आहे पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर अपॉन 2. या प्रकारे याला सिम्प्लिफाय करूयात. ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तिथे काही पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह होऊन जाईल. 2 ने डिवाइड केलं 2 इथे येईल मायनस 2 मध्ये मल्टिप्लाय केलं 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर होईल. याला जर आपण ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला तर पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर मायनस 2p स्क्वेअर मायनस 2q स्क्वेअर. हा p स्क्वेअर आणि हा मायनस 2p स्क्वेअर आणि हा
क्यू स्क्वेअर मायनस 2q² मिळून मायनस p² मायनस q² आणि हा प्लस 2pq असं आपल्याला मिळतंय. हा यातनं जर आपण मायनस साईन कॉमन काढली तर हा सुद्धा फॉर्म्युला बनतोय. हा मायनस 2pq आणि हा प्लस q² म्हणजे a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला बनतोय. म्हणजेच इथे p आणि q आहे त्याच्याऐवजी म्हणजे p मायनस q ब्रॅकेट स्क्वेअर हा असा फॉर्म्युला बनला. म्हणजे आपल्याला अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळालेला आहे. तो लागणारच आहे आपल्याला. पुढे अजून काय हवंय? हां, तर इथे बघा आता इथे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर दोघे आपल्याकडे येऊन गेलेले आहेत. म्हणजे अल्फा 1 म्हणजे हाच आपला अल्फा 1 अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आणि आता हाच आपला बीटा आहे. म्हणजे याला आपण डायरेक्टली इथे याच्याऐवजी बीटा 1 असं लिहू शकतो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? आता दोघांची सम घ्यायची आहे. म्हणजे कन्सिडर प्रॉडक्ट पण घ्यायचं आहे आणि सम पण घ्यायचं आहे. सम का घ्यायची? अल्फा 1 प्लस बीटा 1ची, कारण आपल्या फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये या दोघांची सम लागते. आणि यात अल्फा 1 जो आहे तो आहे p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा p मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. या प्रकारे दोघांची याला ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरून सिम्प्लिफाय केलं तर हा p² प्लस 2pq प्लस q² येईल मायनस हा p² मायनस 2pq प्लस q² येईल. याला सिम्प्लिफाय करताना मायनस साईन जी आहे ती मध्ये जर टाकली आपण, निगेटिव्ह साईन जी आहे ती ब्रॅकेटच्या आत जर टाकली गेली तर मायनस p² हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस 2pq आणि हा मायनस q² होईल. यात p² मायनस प्लस कॅन्सल, q² मायनस प्लस कॅन्सल आणि हा 4pq असं आपल्याला मिळतोय अल्फा 1 प्लस बीटा 1. आता आपल्याला त्यांच्या प्रॉडक्टची गरज आहे. मग प्रॉडक्ट कसा मिळणार आपल्याला? दोघींचा अल्फा 1 मल्टिप्लाय बाय बीटा 1 म्हणजेच अल्फा 1 आपल्याकडे आहे p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर इंटू p आणि हा मायनस आहे निगेटिव्ह आहे म्हणून हा मायनस आहे. आपण दोघींची निगेटिव्ह साईन बाहेर देऊयात. तर p मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर होईल. याला सिम्प्लिफाय करूयात. सिम्प्लिफाय करताना इथे बघा आता ही निगेटिव्ह साईन अशीच राहू द्या बाहेर. आणि इथे हा p प्लस क्यू आणि हा p मायनस क्यू ब्रॅकेटचा होल स्क्वेअर होऊन जाईल. म्हणजे p प्लस क्यू इंटू p मायनस क्यू होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा परत फॉर्म्युला बनला p² मायनस q² आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर तुम्हाला मिळाला. म्हणजे हा अल्फा 1 इंटू बीटा 1 देखील आपल्याकडे येऊन गेलेला आहे. आता या दोघी व्हॅल्यूज आपल्या कामाच्या आहेत आणि यावरून आपण आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन जे ते फॉर्म करू शकतो. सो हे आपलं फायनल आन्सर इथे असेल. देअरफॉर x² मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 x प्लस अल्फा इंटू बीटा अल्फा 1 इंटू बीटा 1 इज इक्वल टू 0. x² मायनस अल्फा 1 प्लस बीटा 1 आपला आहे 4pq x प्लस अल्फा 1 इंटू हा आपण काढलाय तो आहे मायनस p मायनस क्यू p² मायनस q² ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. हे असणार आहे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 11. मुकुंद पजेसेस ₹50 मोर दॅन व्हॉट सागर पजेसेस. बघा याच्या दोघींमध्ये फक्त 50चा फरक आहे. द प्रोडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव इज 15,000. फाइंड द अमाऊंट इच वन हॅज. आता हे थोडं इझी एक्झाम्पल आहे. याच्यात फक्त लेट सागर हॅव ₹X. देअरफॉर याच्यापेक्षा याच्याकडे 50 रुपीज जास्त आहेत. देअरफॉर मुकुंद हॅव X प्लस 50 एवढे रुपीज त्याच्याकडे असतील. आता बघा यात दोघींमध्ये फक्त 50चा फरक दिसला आणि डायरेक्ट म्हटलंय त्यांनी, कंडिशन डायरेक्ट दिलेली आहे. फ्रॉम गिव्हन कंडिशन डायरेक्ट दिलेली आहे. कंडिशन आहे द अमाऊंट म्हणजे प्रॉडक्ट ऑफ द अमाऊंट दे हॅव. त्यांच्याकडे जी अमाऊंट आहे त्यांचा प्रॉडक्ट हा 15,000 आहे. म्हणजेच x मल्टिप्लाय बाय x प्लस 50 इक्वल टू 15,000 हे डायरेक्ट दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याला सोडू शकतो आपण. x² प्लस 50x हा इकडे आणा 15,000 इक्वल टू 0. तर आता याचे फॅक्टर्स आपल्याला शोधायचे आहेत. आता फॅक्टर्स शोधताना यांचा प्रॉडक्ट जो आहे तो मायनस 15,000 आहे आणि ॲडिशन सबट्रॅक्शन 50 म्हणजे दोघींमध्ये 50चा डिफरन्स असला पाहिजे. 0 तर असणार त्या ठिकाणी असणारच आहे. आता एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह नंबर तो असेल कारण निगेटिव्ह प्रॉडक्ट येतोय त्यांचा त्यामुळे. मग आता इथे 15चा फरक म्हणजे आपण समजा 150 मल्टिप्लाय बाय 1000 करा
150 यांच्यातला डिफरन्स बरोबर येतो आहे आणि इथे निगेटिव्ह साईन द्यायची ती 100ला. म्हणजे फायनली आपल्याला x प्लस 150 आणि x मायनस 100 असे दोन रूट्स फॅक्टर्स त्या ठिकाणी मिळतील. याला प्रॉडक्ट जो आहे तो जर 0 आहे तर याच्यापैकी दोघींपैकी एक जो आहे तो 0 असणार किंवा दोघी 0 असू शकतात. तर x इज इक्वल टू हा 150 निगेटिव्ह येईल आणि x इज इक्वल टू 100. आता हे अमाऊंट जी आहे ती निगेटिव्ह अनॲक्सेप्टेबल येईल. अनॲक्सेप्टेबल बिकॉज आपल्याला माहिती आहे की मनी नेव्हर निगेटिव्ह. सो देअरफॉर x इज इक्वल टू 100 ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट कोणाकडची असेल? एक्स अमाऊंट आपण मांडली आहे सागरची. देअरफॉर सागर हॅव ₹100 अँड मुकुंद हॅव ₹150. Question number 12. The difference between squares of two numbers is 120. The square of smaller number is twice the greater number. Find the numbers. बघा आता अशा वेळेला काय होतं, अशा काही ठिकाणी कसा विचार करायचा बघा. हाऊ टू थिंक. आपण काय करूयात, जरी आपलं वन व्हेरिएबल मध्ये असलं आन्सर तरी पण आपण काय करायचं, लेट एक्स अँड वाय बी रिक्वायर्ड नंबर्स. मी दोन नंबर्स जे आहेत ते एक्स आणि वाय मानतो, नंतर त्यांना आपण एका व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस करू शकतो का ते बघायचं बाय गिवन कंडिशन्स. आता इथे काय आहे, जर त्यांच्या म्हणण्यानुसार डिफरन्स बिटवीन स्क्वेअर ऑफ टू नंबर्स, आता यांच्या स्क्वेअरचा जो डिफरन्स आहे तो असा असणार आहे इक्वल टू 120. यात काय करूयात आपण, हा आता एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर घेतला आहे ना, म्हणजे वाय या ठिकाणी काय असला पाहिजे, एक्स पेक्षा लहान, म्हणजे स्मॉलर नंबर. देअरफॉर स्मॉलर नंबर बी वाय अँड ग्रेटर नंबर बी एक्स असं मानूया. आता हे मानल्यानंतर काय होतंय, आता त्यांची गिव्हन कंडिशन बघा दिसते आहे. फ्रॉम गिव्हन कंडिशन, याला आपण फर्स्ट म्हणून घेऊयात, हे आपल्या कामी येणार आहे. कंडिशन काय आहे, द स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबर कोण आहे, वाय. स्क्वेअर ऑफ स्मॉलर नंबर इज ट्वाइस द ग्रेटर नंबर, म्हणजे हा ग्रेटर नंबरच्या ट्वाइस आहे हे दिलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपण वाय स्क्वेअर ऐवजी 2x टाकू शकतो, म्हणजे एका व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस झालाय. सो फ्रॉम फर्स्ट काय म्हणता येईल, एक्स स्क्वेअर मायनस 2x इज इक्वल टू 120. झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार. या प्रकारचा विचार करून तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी इक्वेशन तयार करू शकता. आता एकदा का इक्वेशन तयार झालं आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो बाय फॅक्टरायझेशन मेथड. -120 त्यांचा प्रॉडक्ट असला पाहिजे, -2 डिव्हिजन सबट्रॅक्शन और ॲडिशन. या ठिकाणी 12 मल्टिप्लाय बाय 10 करा, हा मोठी साईन द्यायची आहे त्या मिडलच्या साईनला. तर इथे काय होणार, एक्स स्क्वेअर डायरेक्ट येईल एक्स मायनस 12 आणि एक्स प्लस 10 इक्वल टू 0. आपण असे डायरेक्ट केव्हा घेऊ शकतो, जेव्हा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 असेल तर आपण डायरेक्ट फॅक्टर असे घेऊ शकतो. सो दिस इज एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0 असेल किंवा एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 असेल. सो एक्स इज इक्वल टू 12 आणि एक्स इक्वल टू -10. बट आपण पाहिलं आहे की एक्स काय म्हटलंय त्यांनी, स्क्वेअर म्हटलं बघा. याचा स्क्वेअर जो आहे, ग्रेटर नंबरचा स्क्वेअर जो आहे तो निगेटिव्ह राहू शकत नाही, कारण एक्स हा स्क्वेअर आहे ग्रेटर नंबरचा. त्याच्यामुळे आपण हे अनएक्सेप्टेबल आहे, अनएक्सेप्टेबल बिकॉज स्क्वेअर ऑफ एनी रियल नंबर इज पॉझिटिव्ह. रियल नंबरचा स्क्वेअर हा ऑलवेज पॉझिटिव्ह असतो, इथे तो येऊ शकत नाही. म्हणून एक्स इज इक्वल टू 12 ही एक व्हॅल्यू आपली असणार आहे. आपण मानलेला जो ग्रेटर नंबर आहे, ग्रेटर नंबर बी, देअरफॉर द ग्रेटर नंबर इज 12 अँड द स्मॉलर नंबर आपल्याला शोधायचा आहे. आता स्मॉलर नंबर काय येऊ शकतो बघा, तो बघा आपल्याला स्मॉलर नंबर आपण वाय मानलेला आहे, स्मॉल वाय या ठिकाणी म्हणजे वाय स्क्वेअर इक्वल टू 2x, याचं स्क्वेअर रूट काढावं लागणार. म्हणजे स्मॉलर नंबर इज वाय स्क्वेअर इज इक्वल टू 2x, म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 12 घेतला आपण तर वाय स्क्वेअर इज इक्वल टू तुम्हाला मिळणार 24. याचं स्क्वेअर रूट जर काढलं तर आपल्याला फायनली प्लस मायनस √24 और आपण याला प्लस मायनस 2√6 असं पण सिम्प्लिफाय करू शकतो. तर इथे तुम्हाला ग्रेटर नंबर जो आहे तो एकच मिळालेला आहे, परंतु स्मॉलर नंबर तुम्हाला 2 मिळू शकतात. और मध्ये एक y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 24 और y इज इक्वल टू
मायनस √24 असे दोन व्हॅल्यूज आपल्याला स्मॉलर नंबरचे मिळतात आणि ग्रेटर जो आहे तो 12 असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. रंजन वॉन्ट्स टू डिस्ट्रीब्यूट 540 ऑरेंजेस अमंग सम स्टुडंट्स. काही स्टुडंट्सला तो 540 ऑरेंज वाटतोय. इफ 30 स्टुडंट्स वेअर मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस. जर त्या ठिकाणी 30 स्टुडंट वाढले असते तर प्रत्येकाला 3 ऑरेंज कमी आले असते. आता आपल्याला अल्जेब्राइक फॉर्म मध्ये मांडायचं. लेट देअर बी अ एक्स स्टुडंट्स, म्हणजे एक्स नंबर ऑफ स्टुडंट्स त्या ठिकाणी आहेत असं आपण मानूयात. आता इथे जर त्याला ऑरेंज डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत, देअरफॉर ईच वन हॅज 540 अपॉन एक्स ऑरेंजेस डिस्ट्रीब्युटेड. म्हणजे काय होईल, 540 ऑरेंजेस आहेत आणि काही विद्यार्थ्यांमध्ये वाटायचं आहे, तर एकाला किती देईल, इच वन हॅज 540 अपॉन एक्स ऑरेंजेस डिस्ट्रीब्युटेड. प्रत्येकाला 540 अपॉन एक्स मिळतील. बट आफ्टर 30 स्टुडंट्स मोर इट विल बी 540 डिवाइड होईल एक्स प्लस 30 स्टुडंट्समध्ये. म्हणजे 30 स्टुडंट वाढल्यामुळे हे 540 ऑरेंजेस जे आहेत ते एवढ्या जणांमध्ये डिवाइड करावे लागतील, म्हणून ती अमाऊंट एवढी होईल. आता एकाला एवढे येतील आणि हे एकाला एवढे येतील. आणि दोघींमध्ये जो डिफरन्स त्यांनी दिला आहे की मोर इच वुड गेट 3 ऑरेंजेस लेस, प्रत्येकाला 3 कमी मिळत आहेत. म्हणजे फ्रॉम गिव्हन कंडिशन असं म्हणता येईल की या ठिकाणी हा 540 डिवाइड बाय एक्स एवढे ऑरेंजेस होते मिळालेले, त्यानंतर कमी मिळाले ज्या वेळेला स्टुडंट्स वाढले. मग ते कितीने, तर 3ने, म्हणून 3 कमी मिळाले. याचा मुळे आपलं एक्सप्रेशन या टाईपचं असेल. बाकी पुढे आपल्याला नेहमीप्रमाणे याला सिम्प्लिफाय करायचं आहे. 540 कॉमन काढला, इथे 1 अपॉन एक्स मायनस 1 अपॉन एक्स प्लस 30 इज इक्वल टू येणार 3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 540, इथे एक्स प्लस 30 मायनस एक्स अपॉन एक्स इंटू एक्स प्लस 30 होईल इक्वल टू 3. याला 3चा भाग जातोय तर तेवढा देऊन देऊयात आपण. 3ने त्याला डिवाइड केलं तर 540 अपॉन 3 हा इथे एक्स मायनस एक्स गेट कॅन्सल. 30 अपॉन एक्सने मल्टिप्लाय केलं तर एक्स स्क्वेअर प्लस 30x या ठिकाणी होईल इक्वल टू 1. 3 इकडे आणला, डिवाइड झाला, 3 1 जार 3, त्यानंतर 3 8 जार 24 आणि हा 0 मल्टिप्लाय बाय हा 30 आणि हा इकडे डिव्हाइड, इकडे त्यांना काय होऊन जाईल मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर प्लस 30x. या दोघीचा प्रॉडक्ट घ्या तर इथे येईल एक्स स्क्वेअर प्लस 30x आणि ह्या दोघींचा जो प्रॉडक्ट आहे तो येणार आहे 0 4 540. सो दिस इज एक्स स्क्वेअर प्लस 30x. ह्या इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होईल. 540 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर शोधायचे आहेत. 540 हा 40 नाही, 5400 येईल तो. 5400 इज इक्वल टू 0. याचे फॅक्टर शोधायचे आहेत. 9 6 आर 54, 30चा डिफरन्स बरोबर असा येईल आणि जी ग्रेटेस्ट फॅक्टर आहे त्याला पॉझिटिव्ह साईन द्यायची. म्हणजे तुम्हाला फायनली एक्स मायनस 60 हा फर्स्ट फॅक्टर आणि एक्स प्लस 90 हा सेकंड फॅक्टर मिळेल. सो एक्स मायनस 60 इज इक्वल टू 0 आणि एक्स प्लस 90 इज इक्वल टू 0. सो एक्स इज इक्वल टू मायनस 90 आणि एक्स इज इक्वल टू 60. हे अनएक्सेप्टेबल आहे बिकॉज, याचं काय रिझन असेल, बिकॉज हे आपण जे अमाऊंट वाटणार विद्यार्थ्यांना, जी वाटण्याची संख्या आहे म्हणजे अमाऊंट नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे आपण काउंटिंग जी आहे, काउंटिंग त्याला म्हणू शकतो, काउंटिंग नेव्हर निगेटिव्ह. फायनली तुम्हाला एक्स इज इक्वल टू 60 मिळतं आहे. देअरफॉर देर आर 60 स्टुडंट्स. हे असणार आहे आपलं फायनल आन्सर. प्रश्न क्रमांक 14. मिस्टर दिनेश ओन्स अन ॲग्रिकल्चर फार्म ॲट व्हिलेज तडवेल
द लेंथ ऑफ द फार्म इज 10 meters more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond 1/3 of the breadth of the farm असं दिलाय and the area of the farm is फार्मचा एरिया दिलेला आहे टाइम्स द एरिया ऑफ द पॉन्ड. त्यांचं रिलेशन दिलंय ऍक्च्युली. प्रत्यक्ष फॉर्मचा एरिया ना देता त्यांनी काय म्हटलं की पॉन्डचा एरियाच्या 20 टाइम्स हा एरिया ऑफ फार्म येणार आहे. म्हणजे आपल्याला दोघींचे एरियाज काढायला लागतील आणि हे रिलेशनमध्ये त्यांच्या व्हॅल्यूज पुट करावे लागतील आणि त्याच्यातून आपल्याला अल्जेब्रिक इक्वेशन मिळेल. पण तत्पूर्वी मला क्वेश्चनचा मिनिंग तुम्हाला सांगून देतो. यात एक फार्म आहे, समजा ते ABCD असं फार्म आहे आणि या ABCD फार्ममध्ये एक पॉन्ड तयार करायचा आहे स्क्वेअर शेपमध्ये. समजा तो XYZ आणि हा C या ठिकाणी आहे असा एक पॉन्ड आपल्याला तयार करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्या लेंथ त्यांचे डायमेन्शन्स मानून घेणं गरजेचं आहे. तर लेट द X बी द ब्रीथ ऑफ फार्म. त्याची ब्रीथ जर आपण X मानून घेतली, ही X मानली तर रेक्टँग्युलर शेप तो आहे. तर यात काय होणार बघा आता, त्यांनी दिलेलं आहे आपल्याला. जर लेंथ आपण ब्रीथ X मानली तर लेंथ संदर्भात काही दिलंय बघा. लेंथ ऑफ द फार्म इज 10 meter मोर दॅन ट्वाइस द ब्रीथ. ब्रीथच्या बघा देअरफॉर द लेंथ ऑफ द फार्म इज काय होणार 2 times द ब्रीथ, म्हणजे ट्वाइस द ब्रीथ आहे. मोर दॅन 10 म्हणजे त्याच्यापेक्षा 10 आणि जास्त. म्हणजे हे तुम्हाला जे मिळालेलं आहे लेंथ ही मिळाली आणि आपण X ब्रीथ मानलेली होती. आता आपल्याला एरियाच काढायचे आहेत दोघींचे. तर साहजिकच आपल्याला एरिया कसा मिळणार त्यांचा, देअरफॉर द एरिया ऑफ फार्म इक्वल टू, ही रेक्टँगल आहे म्हणून लेंथ इंटू ब्रीथ असा आपल्याला एरिया मिळेल. लेंथ आपण आता काढली जस्ट 2x + 10 येईल, त्याला मल्टिप्लाय बाय हा x येईल मीटर स्क्वेअर. एवढी आपल्याला लेंथ मिळाली, सॉरी एरिया मिळाला एरिया ऑफ फार्म. तसंच आपल्याला एरिया ऑफ पॉन्ड पण काढायला लागणार. आधी तर आपल्याला त्याची हे दिलेली आहे बघा, साईड कशी दिलेली आहे. द साईड ऑफ पॉन्ड इज, पॉन्डची जी साईड आहे ती कशी दिली आहे 1/3 ऑफ द ब्रीथ असं म्हटलेलं आहे. तर द फ्रॉम गिव्हन कंडिशन काय म्हणता येईल, द साईड ऑफ पॉन्ड इज इक्वल टू 1/3 ऑफ X, म्हणजे त्याच्या ब्रीथच्या 1/3 आहे असं म्हटलंय त्यांचं. म्हणजे हा 1/3 ऑफ X एवढा आपल्याला दिलेला आहे. आणि हा स्क्वेअर असल्यामुळे बघा स्क्वेअर शेपमध्ये आहे, स्क्वेअर शेप आहे म्हणून याचा एरिया जो आहे त्याचा आपला साईड स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आहे. देअरफॉर द एरिया ऑफ पॉन्ड इज इक्वल टू 1/3 X ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1/9 किंवा X स्क्वेअर अपॉन 9 हा आपल्याला काय मिळाला आहे डायरेक्टली त्याचा एरिया. आता हे दोघी जे आहेत हे दोघी व्हॅल्यूज इक्वल आहेत. कारण इक्वल केव्हा आहेत, जेव्हा 20 टाइम्स आपण पॉन्डचा एरिया घेऊ. म्हणजे असे 20 या ठिकाणी 20 पॉन्ड्स या ठिकाणी बसतील या साईजचे या पूर्ण फार्ममध्ये, हा त्याचा मिनिंग आहे. म्हणजे मग याचा अर्थ काय झाला, फ्रॉम गिव्हन कंडिशन एरिया ऑफ फार्म इज इक्वल टू 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड असं दिलंय त्यांनी आपल्याला. आणि मग हा एरिया ऑफ फार्म जो आहे तो आपण जस्ट त्याची व्हॅल्यू काढली आहे 2x + 10 इंटू X इज इक्वल टू 20 टाइम्स X स्क्वेअर अपॉन 9 या प्रकारे आपल्याला दिलेलं आहे. आता हे अल्जेब्राइक फॉर्ममध्ये आपली सगळी जी दिलेली गिव्हन थिंग्स होत्या त्या सगळ्या अल्जेब्राइक फॉर्ममध्ये येऊन गेल्या. आता याला फक्त आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. X ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येईल 2x स्क्वेअर प्लस हा 10x इज इक्वल टू 20x स्क्वेअर आणि डिवाइड बाय 9 आहे. हा 9 इकडे त्यांना मल्टिप्लाय होईल 9 × 2 = 18x स्क्वेअर प्लस 90x इज इक्वल टू 20x स्क्वेअर. हा 18x स्क्वेअर तिकडे पाठवा, 19x राहू द्या तिथे. तर काय होईल बघा 19x इज इक्वल टू 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर. म्हणजे हा काय मिळाला तुम्हाला
हा इथे 20x² - 18 हा 2x² मिळेल, हा 90x इथे आहे, 2ने डिवाइड जर केलं तर हा 45x = 2x², 2 कॅन्सल होऊन जाईल कारण मी इथे डिवाइड करतोय, डिवाइड बाय 2. आता इथे आपल्याला हा 45x² x तिकडे नेला तर इथे काय होईल, x² - 45x = 0. इथून x कॉमन निघतोय, इन ब्रॅकेट x - 45 = 0. सो आपल्याला x = 0 और x - 45 = 0 म्हणजेच x = 45 मिळतोय. आणि ही व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल नाही आहे, x नॉट इक्वल टू 0, कारण लेंथ कॅनॉट बी 0. लेंथ ही 0 असू शकत नाही, म्हणून हे आपण ॲक्सेप्ट करणार नाही. तर फायनली आपल्याला x मिळाला आहे 45. आता विचारलं काय बघा, आपल्याला एक एक गोष्ट बघूयात. फाइंड द लेंथ ऑफ द ब्रीथ, लेंथ अँड ब्रीथ. आता लेंथ आणि ब्रीथ काढायची आहे आणि शिवाय अँड पॉन्डची पण काढायची आहे बघा. मग आपल्याला तिघींच्या लेंथ साईड काढायची, याची इथे साईड असेल बघा, अँड साईड ऑफ द पॉन्ड. आता बघा इथे ही ब्रीथ लेंथ जी आहे, ब्रीथ डायरेक्ट येऊन गेलेली आहे, म्हणजे आपण डायरेक्ट म्हणू शकतो देअरफॉर ब्रीथ ऑफ फार्म = 45 मीटर. त्यानंतर हा जर मिळवायचा असेल लेंथ, तर लेंथसाठी आपण लेंथ ऑफ फार्म = हे बघा, लेंथ आपल्याकडे आहे 2x + 10, म्हणजेच 2 × 45 + 10 = 90 + 10 = 100 मीटर. म्हणजे हे सुद्धा आपल्याला डायरेक्ट मिळालेलं आहे 100 मीटर. पहिली गोष्ट, आता हा साईड ऑफ पॉन्ड. साईड ऑफ पॉन्ड कसा मिळेल आपल्याला, तो 1/3 × x आहे, म्हणजेच 1/3 × 45 आहे. 3चा भाग जातोय तिथे, 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, 3 × 5 = 15. म्हणून त्यानुसार हा तुम्हाला साईड ऑफ पॉन्ड सुद्धा मिळालेला आहे 15 मीटर. या प्रकारे आपल्याला तिघी व्हॅल्यूज मिळाल्या आहेत, लेंथ, ब्रीथ आणि पॉन्डची साईड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. अ टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ द टॅप्स आर ओपन. दोघी टॅप सुरू केल्यानंतर, लहान मोठा दोघे असे दिलेले टॅप आहेत, ते सुरू केल्यानंतर एक टँक जो आहे तो 2 तासामध्ये तो टँक पूर्ण भरतोय. इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन, त्याच्यापैकी जर एकच ओपन केला ॲट द गिव्हन टाइम, दिलेल्या वेळेमध्ये, द स्मॉलर टॅप टेक्स 3 hours. स्मॉलर टॅप जो आहे तो 3 तास जास्त घेतोय दॅन द लार्जर वन टू फिल द टँक कम्प्लिटली. हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. आपल्याला किती वेळामध्ये सेपरेटली ते किती वेळामध्ये भरतील हे आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला आपण काय करूयात, लेट लार्जर टॅप फिल अलोन, तो एकटा समजा एकट्याने अलोन फिल टँक इन x hours असं आपण मानूयात. तर आपण मोठा जो टॅब आहे तो 1 तासामध्ये भरतोय, तर लहानला 3 तास जास्त लागत आहेत. देअरफॉर द स्मॉलर टॅप अलोन फिल टँक इन x + 3 hours. याला 3 तास जास्त लागत आहे म्हणून. आता आपण काय करूयात, आपण 1 तासाचा हिशोब घेऊयात. इन 1 hour, समजा 1 तासामध्ये इन 1 hour लार्जर टॅप फिल, त्या टाकीचा 1/x भाग 1/x पार्ट ऑफ टँक तो फिल करतोय असं आपण म्हणू शकतो. अँड इन 1 hour ते जो स्मॉलर टॅब आहे, स्मॉलर टॅब विल बी फिल 1/x + 3 पार्ट ऑफ सेम टँक. हा सेपरेटली आपल्याला 1 तासाचा हिशोब मिळतो आहे. आता यांचं काय म्हणणं, हे टुगेदर दोघी जर सुरू केले, बोथ टॅप्स टुगेदर विल बी फिल 1/x + 1/x + 3rd पार्ट ऑफ टँक. तर हे दोघी मिळून जे आहे ते 1/x + 1/x + 3 पार्ट ऑफ टँक ते भरतील, फिल होतील.
आता हे आपण का मिळवलं असं, कारण आपल्याला 2 तासामध्ये जे म्हटलं की कम्प्लिटली फिल होतंय ते ज्या वेळेला दोघी टॅप ओपन होतील. आणि गिव्हन थिंग काय, हे बघा आता हे दिलेलं आहे, टँक फिल्स कम्प्लिटली इन 2 hours. 2 तासामध्ये ते पूर्णपणे भरत आहे. परंतु त्याचा पार्ट आपल्याला काढायचा आहे, कारण हे पार्टचं रिलेशन दिलेलं आहे. तर मग त्याचा पार्ट भरण्याचा पार्ट किती येईल, देअरफॉर टँक विल बी फिल 1/2 पार्ट ऑफ टँक. बोथ टॅप टुगेदर विल फिल 1/2 पार्ट ऑफ टँक. म्हणजे इथे 1/2 पार्ट भरता आहे आणि इथे हे रिलेशन मध्ये दिलेलं आहे व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये, दोघे इक्वल येतील. सो दॅट्स वाय फ्रॉम गिव्हन कंडिशन नुसार आपल्याला काय म्हणता येईल, 1/x प्लस 1/x प्लस 3 इज इक्वल टू 1/2. झालं हे रिलेशन तयार. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, x प्लस 3 प्लस x डिवाइड बाय x इंटू x प्लस 3 इज इक्वल टू 1/2. x प्लस x 2x प्लस 3 अपॉन याने मल्टिप्लाय केलं तर x स्क्वेअर प्लस 3x इज इक्वल टू 1/2. अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन किंवा याला 2 ने मल्टिप्लाय केला 4x प्लस 3 2 जार 6 इज इक्वल टू, याला इकडे आणा तर x स्क्वेअर प्लस 3x होईल. हा x स्क्वेअर प्लस 3x त्याच जागेवरती याला इकडे पाठवा, मायनस 4x मायनस 6 इक्वल टू 0 होईल. सो फायनली आपल्याला काय मिळतंय बघा, x स्क्वेअर मायनस x मायनस 6 इक्वल टू 0. याचे फॅक्टर्स पाडायचे आहेत. फॅक्टर्स कसे पाडतो आपण, -6 त्यांचा प्रॉडक्ट असला पाहिजे आणि -1 ॲडिशन सबस्ट्रॅक्शन. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं म्हणजे लक्षात ठेवायचं की आपल्याला फॅक्टर पाडायचे आहेत. असे 2 नंबर शोधा, 3 2 जार 6, निगेटिव्ह साईन जे आहे त्या जो लार्जर फॅक्टर आहे त्याला द्यायचं आहे. मग इथे फायनली तुम्हाला फॅक्टर्स मिळतात x मायनस 3 आणि x प्लस 2 इज इक्वल टू 0. सो दिस इज x मायनस 3 इक्वल टू 0 और x प्लस 2 इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू 3, x इज इक्वल टू -2. बट इट इज नॉट पॉसिबल. x नॉट इक्वल टू -2 का येणार नाही -2, कारण ती लेंथ आहे बघा, आपलं हे आहे हवर आहे. हवर्स कॅनॉट बी निगेटिव्ह, म्हणजेच टाईम जो आहे टाईम कॅनॉट बी निगेटिव्ह. टाईम निगेटिव्ह राहू शकत नाही. सो फायनली आपल्याला x इक्वल टू 3 मिळाला आहे. आता x 3 मिळाला, ही व्हॅल्यू कसली मिळाली आहे, लार्जर टॅपचा एकटा जो भरणार आहे टँकला, द टाईम किंवा डायरेक्ट म्हणा द लार्जर टॅप अलोन फिल टँक इन 3 hours. आणि तेच द स्मॉलर टॅप आहे, द स्मॉलर टॅप अलोन फिल टँक इन 6 hours, कारण त्याला 3 तास जास्त लागत आहे. हे आपलं असणार आहे फायनल आन्सर. लार्जरसाठी 3 तास आणि स्मॉलरसाठी 6 तास. तर अशा पद्धतीने जे आहे ते हे आपण प्रॉब्लेम सेट जो आहे प्रॉब्लेम सेट 2 तो कंप्लीट केलेला आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन चॅप्टरसोबत. बेस्ट ऑफ लक.